नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी मी एक ओला नारळ घेतला आहे. तो मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हवं तर तुम्ही ते किसून पण घेऊ शकता. एक पाव वाटी गूळ, वेलची पावडर आणि बारीक केलेलं खोबरं असं तिन्ही प्रकारचं सामान आपल्याला यामध्ये लागणार आहे. एका कढईमध्ये 2 चमच तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकून झालं की त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. आणि खोबरं टाकून झालं की एक 5 ते 10 मिनटं जरा बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त करपवायचं नाही आहे यामध्ये. आणि यामध्ये नंतर गूळ टाकून घ्यायचं आहे, जो आपण मगाशी दाखवलेला तोच गूळ टाकून जरा बारीक गूळ वितळेपर्यंत थोडंसं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक वेलची पावडर टाकून घ्यायची. वेलची पावडर टाकून 5च मिनटं परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतायचं नाही ना, तर वेलचीचा वास पूर्ण निघून जातो त्याच्यामधून. आणि त्याचं आपलं सारण तयार झालेलं आहे. यानंतर आपण तयारी करणार आहोत. गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत. गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मी ऑलमोस्ट. आणि ते गव्हाचं पीठ मळून झाल्यानंतर एक 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे. मी भिजत ठेवून झाल्यानंतरचा व्हिडिओ काढलेला आहे. आणि यामध्ये पुरीच्या आकाराचे पाती लाटून त्याच्यामध्ये सारण भरून मी मोदक तयार करणार आहेत. प्रत्येकाची मोदक बनवण्याची पद्धत ही वेगळीच असते. माझी ही वेगळीच आहे, कारण मी शॉर्टकट खूप बघते. असो, पण कामही पटापट झाली पाहिजेत घरातली. नंतर एका मोदकाच्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, चिटकू नये म्हणून मोदक त्याला. आणि तेल यासाठी लावतो कारण मोदक वाफेने चिटकून बसतात, परत त्याच्यातलं सारण सगळं निघून जातं. त्याच्यामुळे तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मोदक ठेवून एक 15 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि आपले मोदक तयार. संकष्टी स्पेशल मोदक.